तेव्हा ती आम्हाला सोडायला आली होती. बरोबर रोज आम्हाला सोडायला येते ती इथपर्यंत. नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी रोहिणी स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. छान अशी सकाळी सकाळी पूजा वगैरे आवरून घेतली आणि मस्त असं ऊन पण आलंय, कारण 8 वाजले मस्त असं ऊन आलंय, कोवळं ऊन आहे, भारी वाटतंय. तर चला पूजा वगैरे झाले आणि आज मस्त अशी केस वगैरे धुतले, त्याच्यामुळे नॉर्मल असे अडकवून घेतले. आणि आता आहे ना मला बनवून घ्यायचं आहे सॅलड. आता हे सॅलड जे आहे खूप प्रोटीनेबल आहे, आपल्या हेल्थसाठी तर खूप छान आहे. मी तर म्हणते हप्त्यातनं आपण 1-2 वेळेस किंवा डेली जरी खाल्लं तरी खूप चांगलं आहे. पण आता कसं डेलीला बनवणं होत नाही, त्याच्यामुळे मी कसं ते आठवड्यातनं बनवत असते. पण आता सध्या तरी झालंच नाही ते. सिन्नरला असताना म्हणजे खाल्लं होतं ते मी सिन्नरला असताना बनवायची, नाशिकला असताना बनवायची, पण इकडे म्हणजे काही झालंच नाही. तर बघा मागे मी एक ब्लॉग केला होता, त्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सगळं मिक्स कडधान्य दाखवलं होतं. तर आता मी त्याच्यासाठी तेच यूज करणार आहे. नाहीतर मग मी सिन्नरला असताना काय करायची ना की थोडं सॅलडसाठी वेगवेगळे जे काही कडधान्य आहे ते भिजू घालायची. आता मी तुम्हाला दाखवते ते कडधान्य मी कसं काय घेतलेलं आहे. तर त्यावेळेस बघा मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये कडधान्य दाखवलं होतं, ते सगळं मिक्स केलेलं होतं मी. तर तेच मी डायरेक्ट ना त्या दिवशी भिजू घातलं आणि आता त्याला जे आहे तर दाखवते बघा मी तुम्हाला किती छान असे स्प्राउट्स असे आलेले आहेत, छान त्यांना आहे ना असे मोड आलेले आहेत. आणि ते सगळे जे आहेत ना मी म्हणजे असंच भिजू घातले होते आणि यांना ना 1-2 दिवस मस्त असे जे काय आहे मोड येण्यासाठी ठेवलं होतं मी. भारी झाले, खूप मस्त वाटतं. सगळे जे मी कडधान्य घेतलेले होते ते मी धुवून घेतले आणि आता यांना कुकरमध्ये टाकून मस्त पहिले टाकून घेते. तर आता हे बघा यातले ना मी अर्धेच जे आहेत कडधान्य घेतले, कारण याची मला संध्याकाळी चटणी बनवायची आहे नॉर्मल अशी, तर ती बनवायची आहे म्हणून तिथे ठेवलेत. आता याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, एकदम बस थोडंसं एवढंच, आणि तेवढंच पाणी याच्यामध्ये ॲड करायचं. आणि याच्यामध्ये ना आता थोडंसं मी मीठ टाकते. तर याच्याने जे आहे असं व्यवस्थित हे करून घ्यायचं. कुकरचं झाकण लावून याच्या आहे ना फक्त 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, कारण जास्त आपल्याला त्याला शिजवायचं नाही, फक्त 2च घ्यायचे. इकडे आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत्या, तोपर्यंत मी इकडे ना त्याच्यात टाकण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते घेतले. इथे अर्धे लिंबाची फोड घेतली, थोडासा कांदा घेतलाय, थोडासा घेतलाय आणि पूर्ण बारीक कट केलाय. थोडंसं मी इथे टोमॅटो घेतलेला आहे, पूर्ण बारीक कट करून घेतलाय. आणि हे जे शेंगदाणे आहेत ते मी बघा 1-2 दिवसापूर्वी ब्लॉग अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये मी हे शेंगदाणे बनवले होते. सो तेच शेंगदाणे मी घेतलेत. पण तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही मार्केटमध्ये भेटतात असे रोस्टेड मूंगफली, तर ती पण आणू शकता. इथे मी घेतलेलं आहे थोडंसं पनीर आणि थोडीशी एकदम बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर. तर आता हे बघा आपलं कडधान्य पण इकडे छान शिट्ट्या झाल्या आहेत, 2 शिट्ट्या झाल्यात आणि मस्तपैकी शिजलं आहे ते छान झालं आहे. थोडंसं पाणी राहिलं बघा, आपल्याला एकदम थोडंच पाणी टाकायचं आहे. हे बघा हे बरोबर आलं एवढं. आता हे पाणी आपल्याला घ्यायचं नाही आहे, हे ना निथळून घ्यायचं आहे पाणी आणि मग हे फक्त जे आहेत कडधान्य तेच घ्यायचे आहेत आपल्याला. मी सगळं चाळून घेतलं आहे, पाणी त्याचं निथळून घेतलं आहे. आणि आता याच्यामध्ये ना आपल्याला आपण जे काही सगळं घेतलेलं होतं मटेरियल मी तुम्हाला अगोदर दाखवलं होतं ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे. त्याच्यात टाकून घेतलं आहे. आपल्याला याच्यावरती ना थोडासा असा निंबू पिळायचा आहे. नंतर याच्यामध्ये ना मी टाकण्यासाठी असे स्पायसी त्याला अजून बनवण्यासाठी थोडे मसाले घेतले. इथे थोडंसं मी चाट मसाला घेतला आहे. इथे थोडंसं मी काळी मिरे पावडर घेतली. मी ना मिरे जे आहेत ते खलबत्त्यामध्ये थोडंसं हे ठोकून काय ते ठेचून घेतली होती. आणि इकडे मी थोडंसं जिरे पावडर घेतलं आहे, याच्याने जे आहे छान चव येईल ते आपल्या सॅलडला. आणि मस्त जे आहे आता पहिले हे मिक्स करते. त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं सेंधव मीठ टाकायचं आहे. आता अगोदर पण आपण मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे अगदी बेतानं टाकायचं नाही तर सगळं जे आहे ते खारट होईल. आता याला जे आहे छान एकजीव करून घ्यायचं. काय भारी दिसतंय. आणि चला आता मस्तपैकी आपलं सॅलड जे आहे ते रेडी झालंय आणि 1 नंबर दिसतंय. ट्राय करून बघते. एकदम मस्त. लिंबू टाकल्यामुळे आंबट चिंबट छान लागतंय. जर तुम्हाला आहे ना अजून तिखट हवं असेल, हे आता मी आरू खातो त्याच्यामुळे मी थोडं कमीच केलंय. हिरव्या मिरच्या टाकू शकतात त्याच्यामध्ये, पण मग मी जी काय काळी मिरी होती तीच टाकली, कारण ती कमी तिखट असते आणि चव पण त्याच्याने छान येते. तर दोन्ही टाकायच्या तुम्ही, जर तुम्हाला एक्स्ट्रा तिखट असेल तर हवं असेल तर जी काही हिरवी मिरची असते ती पण बारीक बारीक कट करून टाकायची.
छान मस्त असं स्पायसीस होतं. चला सॅलड वगैरे खाल्लं गेलं, खूप छान सॅलड होतं. इकडे साहेबांची तयारी वगैरे सुद्धा करून दिली आणि शाळेत जायचं आहे म्हणून सगळे ते चप्पल वगैरे घेऊन फिरतोय तो. तर चला आता त्याला शाळेत घेऊन जाते आणि नंतर मग बाकीचं जे काय आहे ते शूटिंग करते. बाय कर ना पप्पांना. मागे तर बघ जरा, जायचंय म्हणून पाहत नाहीये. तेव्हा ती आम्हाला सोडायला आली होती, बरोबर रोज आम्हाला सोडायला येते ती इथपर्यंत. चल. तर चला आरूला शाळेतून घेऊन आले, त्याच्यानंतर आमची जेवण वगैरे झाली आणि आता आहे ना मला काही ड्रेस माझे फिटिंग करून घ्यायचे होते. काही आरूच्या पॅन्ट्स वगैरे होत्या तर त्या सुद्धा फिटिंग करून घ्यायच्या होत्या. आणि हा जो टॉप आहे हा आहे ना मी नाशिकला डीमार्टमधून घेतला होता. खूप फिटिंग केला होता, स्मॉल घेतलेला आहे बरं का, तरी पण खूप फिटिंग केला मी. पण म्हटलं आता आहे ना मला थोडा अजून लूज वाटत होता तो, म्हणून म्हटलं चला त्याला पण फिटिंग करून घ्यावं. आणि सध्या जे आहे माझे कपडे फिटिंग करण्याची जी काही मी प्रोसेसला लागली आहे तर ती आमची ना ट्रिपला जाण्याची घाई आहे, त्याच्यासाठी चालू आहे सगळं. कारण लवकरच म्हणजे आमच्या बायकांची ना गलीतल्या बायकांची ट्रिप काढणार आहोत आम्ही, तर त्याच्यासाठीच ही सगळी तयारी चालू आहे. तर म्हटलं कसं अगोदरपासून आपली प्रिपरेशन केलेलं बरं, म्हणजे कसं ऐन वेळेला घाई गडबड होत नाही. तर माझे जे काही म्हणजे मला ड्रेस वगैरे म्हणजे जे काही नॉर्मल माझे ड्रेस फिटिंग करायचे राहिलेले होते, जे काही लूज करायचे, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हटलं करून घ्यावं, तर तेच काढलेत मी. आता हे जे ड्रेस आहे, आता हा जो मी तुम्हाला ड्रेस दाखवत आहे, हा ड्रेस बघा मागे मी घेतले होते, याचा ब्लॉग पण मी टाकला होता चॅनलवर. तर याचं काय झालंय ना, याला आहे ना म्हणजे व्यवस्थित आहे, त्यांनी फिटिंग वगैरे करून दिला होता दुकानातूनच. घेर बघू शकता तुम्ही ड्रेसचा किती मोठा आहे आणि खूप मस्त, मला म्हणजे पाहता क्षणी आवडला होता. खूप सुंदर ड्रेस आहे, राऊंडमध्ये आहे आणि घेर वगैरे खूप छान आहे त्याला. तर सगळं व्यवस्थित आहे, पण मग त्याच्यामध्ये ना कप आहेत आणि त्या कपची साईज मला अजिबात म्हणजे क्वालिटी त्याची आवडलेली नाहीये. तर म्हटलं ते ना काढून घ्यावं, तर ते काढण्यासाठीच मी जो ड्रेस आहे तो वरती काढला. खूप मस्त ड्रेस आहे आणि राऊंडमधला माझ्याकडे ना हा पहिलाच ड्रेस आहे, कारण राऊंडचे वगैरे ड्रेस माझ्याकडे एवढे नाहीत. पंजाबी किंवा जीन्सवरचे टॉप वगैरेच आहेत जास्त करून, कारण ते कधी घालणं एवढं होत नाही. तर हा फर्स्ट ड्रेस आहे माझ्याकडे राऊंडवाला. तर चला आता हे सगळे जे ड्रेस आहे ते फिटिंग करून घेते आणि आमचे जे काही ट्रिपचे ब्लॉग असणार आहेत ते तुम्हाला बघायला भेटतीलच आणि खूप मस्त अशी ट्रिप होणार आहे. तर त्यांची म्हणजे काय अपडेट आहे ते मी तुम्हाला वेळोवेळी देतच राहील. खूप मस्त, मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे ट्रिपसाठी. नंतर बघा मी आता तुम्हाला मगाच एक ड्रेस म्हणजे टॉप दाखवला होता डीमार्टमधून घेतलेला, तर हाच तो टॉप आहे. फिटिंग वगैरे केला आणि वाटतोय छान, पण त्याच्या बाहेर ना थोड्या लूज होत आहे. म्हणजे ॲक्च्युली ती अशी फुगाबाही टाईपच आहे, फक्त आपलं जे हाताचं मनगट आहे तिथं त्याचं थोडं फिटिंग आहे आणि वरती जे काही हातामध्ये आहे ते थोडं लूज आहे. पण मग यांना विचारलं तर ते म्हणे अजिबात छान नाही वाटत आहे, म्हणून म्हटलं काय करावं विचार करत होते. पण आता आहे ना मी खूप विचार केला, म्हटलं ठीक आहे. म्हटलं कसं आरूच्या आजींनाच विचारते, कारण ते शिवणकाम सुद्धा करतात, म्हणजे कसं तेच मला व्यवस्थित सांगू शकतील. म्हटलं त्याच्यासाठी ना मी त्याच्या बाह्या वगैरे काही कट करत बसले नाही. आता म्हटलं आरूच्या आजींना दाखवल्यानंतर जे काय आहे त्याचं बाही वगैरे कट करेल. तर आता वाजलेले आहेत 5 आणि मला आहे ना थोडं गावात जायचं आहे भाजी वगैरे घेण्यासाठी, त्याच्यामुळे जे आहे मी इकडे लवकर स्वयंपाक करून घेते. सकाळी बघा सॅलड बनवलं होतं, त्याच्यामधलं थोडं पनीर उरलेलं होतं आणि पालक पण लास्ट उरलेला होता माझ्याकडे, तर मग पालक पनीर बनवून टाकलं मी. आणि इकडे जे आहे सकाळी बघा ते दाखवलं होतं मी कडधान्य, त्यातलं उरवून ठेवलेलं होतं, तर त्यातली जात आहे ना थोडीशी चटणी बनवून घेते. चला मस्तपैकी सगळ्यांची तयारी झाली. इकडे आरू सुद्धा रेडी आहे. टिकली त्याची थोडी वाकडी झाली, नाही ऐकतच नव्हता तो, घाई झालं सगळं. आणि इकडे हे माझ्या काळ्यापरीमध्ये पेट्रोल टाकून देत आहेत मस्तपैकी. बरेच दिवस झालं टाकलंच नव्हतं आणि मी गेलेली पंपाकडे, त्याच्यामुळे चला मस्तपैकी काळ्यापरीत एक बाटली पेट्रोल भेटणार आहे. 1 की 2 द्या मग टाकून. टाकून नाही टाकीच बसून चालतंय. नको बाबू केक नाही घेऊ आता, नंतर घेऊ आपण केक. नको नको फरमाईश पाहिलं किती वाढलेत त्याच्या. भैया 70 वाला दो ना. तर चला घरी आलो आणि तेवढ्यात आहे ना आम्हाला ती पांढरी दिसली, कारण दिवसभरापासून आली नव्हती
आता सकाळचा जो ब्लॉग पाहिला त्याच्यामध्ये ती दिसली होती, पण मग तेव्हा कसं मी आरूला सोडायला ना शाळेत गेली होती आणि मग म्हटलं तिथून परत कसं येऊ. नंतर तिला दुपारी खूप शोधलं, पण मग ती काही दिसलीच नाही. आणि दुपारची तिला ज्या डॉक्टरांनी दिल्या होत्या, आता तुम्ही मागचा ब्लॉग पाहिला असेल, त्याच्यामध्ये तिला सकाळ संध्याकाळी द्यायला लावली होती, पण आता सकाळची राहिली तर म्हटलं आता संध्याकाळच्या तरी देऊन द्यावं. आणि गाडी लावली म्हणजे आलो जस्ट दरवाजात आणि तेवढ्यात ती दिसली तर म्हटलं चला देऊन द्यावं. आता तिच्या भांड्यात ज्या आहे ते पहिले गोळ्या मिक्स करून घेतल्या दुधामध्ये. आणि आता दुपारची ना माझ्याकडे भाकर होती, त्याच्यामुळे आता पटक्यात जे आहे काला मोडून देते तिला, म्हणजे कसं बरं लवकर बरं होईल. तिचं इन्फेक्शन एवढी काळजी घेतोय म्हटल्यावर. सो आता पहिले मी दुसऱ्या प्लेटमध्ये काला मोडून घेतला आणि आता ही तिची प्लेट वेगळी केली होती. तर तिच्यामध्ये जे आहे आता हे दूध टाकते. गोळी मस्तपैकी मिक्स झाली. दूध टाक. ही पांढरी होतच नाही, काय होतं काय माहिती तिला. आज तर ही गुण पण नाही झाली माझ्याकडून, नाही तर आरूचे पप्पा बरोबर करायचे, पण आता ते तिच्यावर आहे ना लक्ष ठेवत आहे, ती चालली जाईल वगैरे म्हणून. तर चला फायनली मिक्स केल्यात. आता ही होत नाही आहे, पण ठीक आहे चला आता खाऊन घेते ती. तसं त्या दिवसाची पण गोळी ना थोडी राहिली होती मोठी, पण मग तिने खाऊन घेतलं होतं सगळं. दूध काला होतं त्याच्यामुळे सगळं ती त्याच्यासोबत खाऊन गेली. तिला कडू वगैरे मला असं वाटतं काही लागलं नसेल. तर चला आता मिक्स झाली आपण तिला करून आणलं काला. गोळी कुठे मिक्स केली त्यात. चल तिला ही का मिक्स केल्या त्या. आता बघू खाऊन गेली ती. तसं एक मिक्स नाही झाली, एक झाली बऱ्यापैकी. घेईल बरोबर खाऊन त्या. कोरडी वाटते ना जखम तिची, हे बघ कोरडी वाटते बघा. ती मागची तर पूर्ण कोरडी वाटते आणि इथली पण जवळजवळ बऱ्यापैकी कोरडी झाली. म्हणजे गोळ्यांचा फरक पडतोय तिला, नाही म्हणजे आम्ही केलेले प्रयत्न खरंच नाही काय म्हणतो त्याला लयास आले. तिला खरंच म्हणजे खूप बरं वाटतंय ते बघून. अजून पूर्ण टक झाल्यावर तिला पूर्ण फरक पडेल. चल हे केला का त्या ठेसल्यात काय व्यवस्थित. अहो त्याच्यात कशाला टाकता, याच्यातच टाका ना. ते काला बरोबर खाऊन गेल ना ती. आता पहिले जो भाकरीचा मी नवीन बनवून आणलेला काला आहे ना तो टाका आणि नंतर मग हे दूध टाका. थांब बाळा थांब जरा थांब. चल आरू लांब हात नाही लावू, काय नाही थांब. काला काला टाका पहिले थोडा. आरू बाजूला हो. पहिले हे टाकायचं होतं ना, का खाऊन जाईल ती. चल तिला कळालंय काय औषध देतोय आपण, कशी लांब थांबली ती. झालं कडू लागत असेल कदाचित तिला, म्हणून तिने अगोदरची थोडी गोळी खाल्ली नाही. अहो वितळ, पण मग ते वितळल्या होत्या, पण मग ते थोड्या राहिलेल्या होत्या. म्हटलं गेल खाऊन त्या दिवशी सारखं. आता त्या दिवशी तिने खाल्लं होतं. चल खाऊन गेली ती. आरूला बाजूला करा पहिले. चल तिला पण आपल्यासारखं कडू लागतं वाटतं. ऍक्च्युली झालं काय ना, अगोदर मी जो काला मोडला होता आली बरोबर खायला हे खाते बरोबर. खाऊन गेला आता सगळं. आणि आता याच्यात थोडं दूध पण जास्त टाकलंय. ऍक्च्युली अगोदर काय झालं काय ना, माझ्याकडून गोळ्या मिक्स केल्या होत्या पण मग एवढ्या प्रॉपर झाल्या नव्हत्या. आणि मग त्याच्यामुळे तिने जे दूध काला होतं सगळं खाऊन घेतलं आणि गोळ्या थोड्या अशा राहिलेल्या होत्या तर त्या साईडलाच पडून दिल्या. तर मग आता परत जो आहे मी थोडा काला मोडला भाकरीचा, दूध आणलं आणि यांनी ज्या आहेत त्या गोळ्या थोड्याशा ठिसून घेतल्या साईडने दगडाने. आणि त्याच्यात मग आता परत जे आहे ते प्रोसेस केली जे की तुम्ही पाहिलीच. आणि आता ती बरोबर खायला लागली. ते ती खाते ना सगळं. आता ते कडू होतं ना त्याच्यामुळे. तर चला तिला जे आहे तिची गोळी वगैरे खाऊ घातली. त्याच्यानंतर आम्ही सुद्धा जेवण करून घेतलं. आणि अगोदर मी भाज्या बनवून गेली होती, त्याच्यामुळे मला खरंच खूप टेका झाला त्या गोष्टींचा. कारण खूप जास्त म्हणजे नाही का हे वाचतं, त्याच्यामध्ये वेळ वाचतो. आणि दोन भाज्या बनवून गेली होती अगोदरच. तर आता तिकडनं आल्या आणि चपात्या बनवून घेतल्या. जेवण वगैरे झाली, बाकीचं आवरलंय. तर पीठसुद्धा दळून आणलंय आज, भाजीपाला आणला बऱ्यापैकी आणला. तर आता पीठ जे आहे ती ना मी भरलं नाही आज, कारण जे डब्यात थोडं पीठ उरलेलं होतं ते मी चपात्या केल्या आता. आणि डबा जो आहे तो म्हटलं धुवून घेते, कारण उद्या लगेच त्याच्यामध्ये भरून घेईल म्हटलं. तर जरा वेळ मी त्या पोतीला आहे ना उघडं करून ठेवलं, कारण गरम गरम त्यांनी टाकलेलं असतं आणि त्याच्यामुळे म्हटलं नको ते असं नुसतं असं वेगळं वाटतं ते. कारण चपात्या करायला घेतल्यावर आहे ना ते बांधून ठेवल्यावर नाही का असे पापडीसारखं येतं त्याच्यामध्ये, म्हणून ते जरा वेळ मी ना उघडं करून ठेवलंय. म्हटलं आता लावून देईल त्याला, झोपताना मी लावून देईल त्याला. पण आता बाकीचं आवरत होते तोपर्यंत मी त्याला ना उघडं करून ठेवलं होतं. आणि आता हा बाकीचा भाजीपाला जो आहे तो पण व्यवस्थित काढून घेते
आता सोडायच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी उद्या करेल, कारण ऑलमोस्ट आता 10:30 वाजलेत आणि फक्त त्याला आहे ना मी आता काढून वगैरे व्यवस्थित जे आहे फ्रीजमध्ये पिशव्यांमध्ये ठेवून देते, कारण अजून पुढे मला ब्लॉग सुद्धा एडिट करायचा आहे आणि त्याच्यामुळे म्हटलं उशीर वगैरे होईल म्हणून जे आहे ते आता भाजीपाला वगैरे उद्या सोडते, फक्त भरून ठेवते. आणि चला आजचा जो ब्लॉग आहे तो इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चला बाय बाय.